आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. हं? तर मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की जे बाळाचा नवस होता, म्हणजे आमच्या मुलाच्या त्याच्या आईने केलेले नवस होते. असं मुलगाच होऊ दे असं काही नव्हतं. कारण बरेच वर्ष झालं समजा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं मूल वाचत नव्हते. त्यात पितृदोष होता, बऱ्याच गोष्टी होत्या. अ, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे तिला कुठलंही मूल व्हावं असं काही नाही की मुलगाचा असावा अथवा मुलगीचं, असं काही नाही. जे देव देईल ते समाधान, फक्त देवानं मला बाळ द्यावं असं तिचं म्हणणं होतं. म्हणून तिनं बरेचसे नवसं केले होते आणि ते नवसं तिनं सांगितलं की नवसं मला सर्व फेडायचे. म्हणलं ठीक आहे. तिनं तर एक चांगल्यासाठीच बोललेलं असेल. देवाचं करायला काय अडचण आहे. बऱ्याच लोकांना कंटाळा येतो देवांचं अगोदर काम होस तर गोड गोड देवाशी करायचं. देवा तुझं मी असं करीन, देवा तुझं तसं करीन, मी तुला अमुक देईन तमुक करील. पण पुन्हा शेवटी काम सरलं की लोक करत नाहीत. पण हे आपल्या बाबतीत नव्हतं. आपण बऱ्याच वेळेस पाहतो लोक करत नाहीत, पण आपण का तसं वागायचं? कारण आपण लोकांना सांगतो चांगलं, मग आपण पण करायला पाहिजे ना. त्यासाठी ती म्हटल्यानंतर मी लागलीच अर्जंटली तसं ठरवलं आणि पूर्ण म्हणजे 2 महिन्याचं बाळ घेऊन आम्ही जे महाराष्ट्रातले काही मोठे मोठे देवस्थानं होते तिथं आम्ही गेलो. या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे, म्हणजे मागील भागामध्ये तुम्ही. हं? त्यानंतर लागलीच मग समजा तिकडे समजा नवसं वगैरे पूर्ण झाल्यानंतर इकडे ती घेऊन आली बाळाला. हं? आणि बाळाला घेऊन आली. ते तुम्हाला पाठीमागायला एका भागात पण सांगितलं की आम्हाला लगेच ते 2 बाळ म्हणजे लगेच दुसऱ्या वर्षी बाळ झालं. म्हणजे 1 वर्षाचाच फरक आहे फक्त दोघांमध्ये. तर ह्या अर्जंटली सेवा झाली. मग आता हे बाळ आमच्याकडे आले. आता मला पूर्वीपासूनच काय होतं की खूप हे होतं म्हणजे बाळाबद्दल, कुठल्याही बाळाबद्दल, आपलंच असं नाही काही, कोणत्याही बाळ मला खूप आवडत असत. आणि एक माझा स्वभाव अं, फार प्रेमळ आहे मुलांविषयी, लेकरांविषयी. म्हणजे आता आपलेच म्हणून ना, मी पूर्वीपासून मी मुलांसाठी खूप हे केलं. कारण मुलांना मी शाळेतल्या मुलांसाठी मी खाऊचं जे माझ्याकडे ते दिलेलं होतं त्याचं ते मी स्पेशल, किंवा आपला त्याच्यात काही उद्देश नाही, नफा तसल्या काही बघण्याचा काही उद्देश नाही. सो इच्छेनं मी माझ्या खर्चानं मी 4-5 वर्ष चांगलं सेवा दिली मुलांना. आणि सेवा म्हणजे आपल्याला आवडत होतं म्हणून केलं. मुलांसाठी मी शिकवलं सुद्धा, तुम्ही ते पण ऐकलं असेल मागील भागामध्ये. म्हणजे मला मुळातच लेकरांविषयी आवड होती. आणि मला प्रेम, तुम्ही ते पण ऐकले काही भागामध्ये की मला बालपणी आईवडिलाचं प्रेम भेटलेलं नाही. हं? म्हणजे माझे लाड झाले नाही, प्रेम नाही, कुठलं काहीच नाही. ही जी खंत, आणि मोठ्यापणात बी झाल्यानंतर बी काही असं बऱ्याचशा गोष्टी आल्या की असं मोठे नंतर बी आपलं कुणाचं असं प्रेम वगैरे नाही, नातलगांचं काही नाही. त्याच्यामुळं मी थोडंसं प्रेमाच्या बाबतीत खूप भावुक आणि मुळातच आहे मी तसा. हं? मला कुणाविषयी एक प्रेम कळकळा येतो. आता तुम्ही लोक माझ्याशी संपर्क करता, तुम्हाला लक्षात बी आला असेल की मला कुणाविषयी कुणी जरी मला चांगलं असं बोललं की मला त्याच्यासाठी काहीतरी करावं असं म्हणून मन वाटतं. त्याच्यामुळे मी शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. हं? आणि ही जी वृत्ती असल्यामुळे आता माझ्याकडे बाळ आता 2 होते. आणि हे बाळ मला पूर्ण जवळजवळ मी थोडं काम बघत बघत मी ह्यांच्यावर खूप लक्ष, मी कुठेही वेळ दुसरीकडे घालवत नव्हतो. हं? आणि त्यांना चांगले संस्कार व्हावे. हं? आणि त्यांना जे मला काही भेटल्या नाहीत गोष्टी लहानपणी, त्या गोष्टी आपण त्यांना परिपूर्ण दे, जेवढं जमन तेवढा प्रयत्न करायचा, जेवढं जमन तेवढा.
ही माझ्या मनामध्ये माझ्या सोयीच्छित इच्छा होते की ह्यांना काहीच असलं, मला माझं आठवलं की मी ह्यांना करायचं, माझं काही आठवलं की ह्यांना करायचं. हं? मग ह्यांना मी रात्री झोपण्यासहित म्हणजे माझ्याजवळच असं त्या कॉटला आपला झोळी बांधलेली असतो, अ, साडीची झोळी बांधलेली होती त्याच्यामध्ये. आता हे अवघड असं होतं की दोन दोन जोड्या बांधावं लागायच्या, कधी एकात बी टाकायचं. आणि मला ते गाणं म्हणण्याची, गोष्टी सांगण्याची ही सवय आहेत पहिल्यापासून, मुलांना सांगायची अगर मला आहे आवड आहे ती, मग त्यांना ती खेळवायचं. हं? झोका द्यायचा म्हणजे असं. मग ती समजा त्यांना बी अशी सवय लागली होती. आता समजा बोलत नव्हते काही नव्हतं त्यावेळेस फक्त, पण माझी इतकी सवय होती की मी त्यांना ती गाणं म्हटलं की ती गाणं म्हणलं की गप्प बसायचे. हं? आणि माझं एक फेमस गाणं होतं, म्हणजे ते माझ्या लहानपणापासून ती गाय ऐकत आलेलंच गाणं आहे ती. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. मग ही ओंकार, ही ओंकार असं ओंकारण्याला सुद्धा ती शांत बसायची. हं? गाय झोपली गोट्यात घरट्यात चिवकाऊ, गाय झोपली गोट्यात घरट्यात चिवकाऊ, वेलीवर झोपल्या ग जाई जाई. असं म्हणजे गुणगायचं काहीतरी आपलं. मग गोष्टी सांग, ही एवढी सवय की त्यांना ते फक्त आईकडं खाण्यापुरतं, काहीतरी तिचं पिण्यापुरतं, दूध एवढ्यापुरतं त्यांचा संपर्क, बाकीचं तिला सगळं बाकी कर म्हणजे मी त्यांना लेकरं सांभाळायची. कारण आवड होती. आणि मला लहान लेकरं, आता लोकांचं आपण नाही एवढं करत होतो, आता ते आपले आहेत ना. हं? आणि माझ्याशिवाय ती राहत बी नव्हती. मग तर थोडी थोडी समजा गोष्टी सांगायला, तर गोष्टीतलं काय त्यांना प्राण्यांच्या गोष्टी सांगायच्या मी. हं? ते एक तर ते मोठा थोडासा, त्याला एक माझी फेमस एक गोष्ट होती. हं? उंदीर मामाची, उंदराची टोपी. आता तुम्ही माझ्या बरोबरचे कुणी असेल तर आपल्याला पहिला ते होता पहिलीच्या पाठामध्ये, म्हणजे उंदराची टोपी म्हणून एक पाठ होतं, छोटीशी गोष्ट होती. ती गोष्ट म्हणजे, आणि गोष्टी रंगवून सांगायचं व्यवस्थित त्यांना, म्हणजे उंदीर कसा चिचू करतो, हं? पुन्हा ही करतं, अशी म्हणजे जसं की, कारण ज्या लेकरावर हे याचा परिणाम काय होता असं की मी अगोदर हे लेकरं सांभाळलेले होते, असे बरेचसे असे लेकरांना म्हणजे गोष्टी वगैरे गाणे सांगणं, कविता वगैरे ही याच्यामुळे लेकरं शांत व्हायचे. आणि त्याचा उपयोग मला इथं करता आला ना. त्याच्यामुळं मुलं शक्यतो जास्त कधी माझे रडले नाहीत. असं म्हणजे जास्त असं काही, आता शेवटी लेकरं पण त्यांना एकदम ह्याच्यामध्ये वागवलं मी, वाढवलं. हं? आणि त्यांना म्हणजे कधी त्यांच्यासमोर मी शिवीचा कधी वापर करा, अगर वाईट बोलण्याचा प्रयत्न करत नव्हतो काही, जेणेकरून त्यांना काही संस्कार असे, मग देवाची गोष्ट इकडे राम असं तसं, अशा काही 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 गणपतीची गोष्ट. मग मग ते नंतर आपल्याकडे मी पहिल्यापासूनच माझ्याकडे समजा कॅम्प्युटरचं ही असल्यामुळे, आता फोटोग्राफीतला होतो मी, त्याच्यामुळे कॅमेरे वगैरे आपल्याकडे पहिल्यापासूनच होते. पुन्हा डिजिटल कॅमेरे वगैरे आले नवीन ते. मग त्याच्यामध्ये त्यांना ते काही कार्टून, पुन्हा काय मोबाईल काही नव्हता माझ्याकडे, पण लॅपटॉप वगैरे होते. लॅपटॉप, मग ते लॅपटॉपमध्ये ते कार्टून आणले भरून. कार्टून म्हणजे त्यांना असं दाखवायचे कार्टून, म्हणजे लहान लेकराचे जेवढे, अगर आपले महाभारत असले किंवा आपल्या रामाच्या गोष्टी, हनुमानच्या गोष्टीचं ते कार्टून असायचे. त्यांना जे कळत नव्हतं त्यावेळेस मी दाखवत असं त्यांना टाइमपास म्हणून. त्याशिवाय ती आताचे जसे लेकरं मोबाईल घेऊन बसतात ना, तसं त्यांना लॅपटॉप लावायचं ते. हं? मग ते बारेमध्ये चालू करायचं, त्यांना कळायला लागलं थोडं 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 थोडं. मी जेणेकरून चांगले संस्कार कसे देता येतील, धार्मिक संस्कार कसे देता येतील. मी त्यांना का पूजापाठातला काही शिकवत नव्हतं, तसं काही नव्हतं. मी फक्त एक माणूस म्हणून त्यांनी जे आपल्याला काही गोष्टी समजा आईवडिलांनी रागावून समजा ही मारून हाणून काही सांगितल्या
पण मी ह्यांना फक्त मारायचं नाही, कारण मी खूप मार खाल्ला होता. मी एवढा मार खाल्ला होता की ते सांगायसारखं नाही. एखादा दिवसच जात होता, नाहीतर ते होतेच रट्टे आम्हाला. तसं म्हणलं यांना कसलं कधीही मी मारलं नाही, कधीच नाही. शिवी नाही, का रागावलो नाही, कारण मला माझं आठवायचं हो. समजा यांनी काही शक्यतो तसं केलं बी नाही, काही मुलांनी मला त्रास तसा दिलेला नाही. आणि माझ्यात आणि त्यांच्यात खूप होतं, मला मी त्रास बी देत होतो, पण ही काही मला दिला नाही त्रास, म्हणून कदाचित मारत असतील मला. यांनी मार खायची पाळी आणून दिली बी नाही. कधी मी त्यांना असं मारलं, 5 बोटं असं उमटीला असं केलं नाही कधीच. आपण कुठल्याचही दोघांना सुद्धा मी असं कधीच त्यांना काही असं, कारण असं रागवून डोळे मोठे कधी म्हणजे आठवतच नाही मला, शक्यतो नाहीच मी केलेलं. हां, त्यांची मम्मी कार्यक्रम करत होती, पण मी नाही, कारण मी लय भोगलेलं आहे. माझं खूप वाईट बालपण गेलेलं आहे माझं, त्याच्यामुळे माझी आठवण यायची. म्हणून अजिबात त्यांना म्हणजे काही जी समजा, आता मला 50 पैशासाठी दिवसभर रडणारा पोरगा, हं, यांना आता गावामध्ये यात्रा असायची दरवर्षी यात्राचं. आणि यात्रेला मी कधी यात्रेमध्ये पहिलं पूर्वी लहानपणी गेलो होतो. मला एक 50 पैशाचं ते शनिमा म्हणून होतं फिल्मचं, ते बघायला वडिलांनी दिलं होतं. पण यांनी पहिल्या यांना कळत बी नव्हतं, तुम्ही काकाला घेऊन जायचं, मुद्दाम यात्रा दाखवायची. दोघं आता ती एक एक वर्षाचाच फरक होता. हे दोघं बी दोन्ही बी घ्यायचे, मग चालवायचं थोडंसं, मुद्दाम ही जत्रा अशी असते, हे असतं, हे असं तसं. म्हणजे जे ज्ञान आपण बालपणी द्यायचं असतं, कारण मला त्या गोष्टी कळत होत्या की बाल मनावर काय संस्कार करायचे. हं? याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले त्यांना. जेवढं जमन तेवढं जास्तीत जास्त वेळ दिला मी. हां, आता मला त्यांना बोलाय बी वेळ भेटत नाही, कारण माझं क्षेत्र वेगळं, त्यांना मला कधी फोनवर सुद्धा माझं होत नाही संपर्क. म्हणजे आता त्यांनी मोठे आहेत, ते त्यांचे ते बघतात. अगर काही आता माझं काही आवश्यकता बी नाही ना पडत माझी काही. ज्या वेळेस त्यांना गरज होती, ते मी दिलं. जेवढं जमन तेवढं मी दिलं करून. आता त्यांनी त्यांचे लागलेत मार्गी, आपलं ते करतात, त्यांचे शिकतात. आणि म्हणजे मी बालमनावर जे संस्कार केले त्यांच्यावर, ते आज त्यांना उपयोगाला पडतात. असं वेगवेगळे, आता दोन्हीही वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळेच आहेत. आता भाऊ आहेत म्हणून का थोडं साम्य नाही त्यांच्यामध्ये, काहीच विचाराचं काही साम्य नाही. आता मोठं आहे ते, मी समजा त्याला पाठीवर चित्र वगैरे, आता मलाच नाद होता चित्रकलेचा, त्याच्यामुळं चित्र काढत असे मी. त्याला चित्र काढायचे, गाडीचं चित्र काढून देऊ, फुलाचं चित्र, माकडाचं चित्र, चिमणीचं, कावळ्याचं, असे चित्र काढायचे. ही एकदम 1-2 वर्षाच्या लेकराला मी तर शिकवत होतो. आणि त्याचा परिणाम एवढा झाला आहे की मी काही चित्रकार वगैरे नव्हतो, मला आवड होती, मी चित्र काढत होतो, पण ती जी बालमनावर जे मी संस्कार केले, ते आज माझा जे मोठा मुलगा आहे, तो काही चित्रकार नाही, पण चित्र असे नंबर 1 काढतो पेन्शिलनं वगैरे, की कधीतरी मला दाखवतो, कधीतरी ते काय एक लाजतो थोडासा त्याच्यामुळे. पण मी बघितले की चांगल्या चित्र करत होते का मुलं कॉलेजला शिकत असणार, ती करतात ना, शिकतात ड्राइंग शिकणारी. ह्यांना ड्राइंग कुठेही शिकलेलं नाही, काही नाही. फक्त मी लहानपणी मी चित्र पेन्शिलनं कशानं काढून दाखवायचे, तेच त्याच्या डोक्यातून त्यानं ती सवय ठेवली. आणि आज तो काल्पनिक चित्र, कुठलेही चित्र काढतो. आता मला जर तो माझ्याकडे त्याला मी फोन करून विचारतो, पाठव म्हणतो व्हॉट्सअपला, जर आज पाठवले तर याच्यात व्हिडिओमध्ये टाकतो मी ते चित्र. तर त्यांना असे चांगले वेगवेगळे, आता ते आधुनिक पोरायचे चित्राची वेगळी पद्धत आहे, त्याला ते आता त्या काळातलं पण ही काढतो. कुठल्या समजा देवदेवतांची काढतो, म्हणजे पेन्शिलनं काढतो, एकदम रेखीव काढतो. आणि तो असा फालतू वेळ घालवतो नाही. कधीतरी आपली जाणं झालं त्यांच्याकडे, तर ती सतत त्या ह्याच्यात, म्हणजे जे बाल मनावर आपण संस्कार करतो ना, त्याच्यामुळे जी चिखलाचा गोळा म्हणतो आपण, चिखलाचा गोळा जसं घडवताल ना तसं घडतो. त्याच्यामुळं शक्य तेवढे बाल मनावर चांगले संस्कार देणं, म्हणजे चांगले आपल्याला काय हे देणं फार गरजेचं असतं. तर तो चित्र आहे. आता हे छोटा आहे, तो समजा ते बी असं छंद म्हणून हे शिकतात मुलं,
म्हणजे छंद म्हणून करतात. हे काही त्यांचे काही बिझनेस नाही ते काही, पण छंदाचे म्हणून आता ते छोट्या चांगलं. आता असं बघितलं तर कोणाला वाटणार नाही ते बोलतो म्हणून, एवढा भारी बोलतो ते ते मला सुद्धा येत नाही त्याला तेवढं बोलता. मी तर साधं सिंपलमध्ये यानं बोलतो साधं, पण ते एकदम त्याच्या यूट्यूब चॅनलवर ही बोलत असतो. त्याचे चॅनल वेगळे ते, आता लेकरं ते खेळण्यातले त्याचे चॅनल ते गेमिंगचे वगैरे, तर त्याच्यावर तो चॅनल आहे त्याच्यात काहीतरी. मी काय एकदा मला दाखवलं होतं फक्त. त्याला कधी सांगितलं नाही एडिटिंग वगैरे, इफेक्ट वगैरे देणे काय काय ते त्यालाच माहिती. मी ती आमच्या 10 पटीनं पुढे येते माझ्यापेक्षा. फक्त मी त्यांना संस्कार दिले छोटेपणातले. त्यानंतर मी कधीही शिकवलं नाही, कारण वेळच भेटला नाही मला नंतर. कारण माझ्या ह्या क्षेत्रात मी जास्त घुसलो. ते छोटे होते त्यावेळेस एक 2-4-5 वर्षाच्या आतले तोपर्यंतच मला ती माझ्यापाशी समजा राहिले होते. त्याच्यानंतर काय आपला संपर्क जास्त म्हणजे हळूहळू कमी झाला ते. तर अशा पद्धतीने तुम्हाला एवढं का सांगायचं की आपण बाल मनावर, आपल्या बी घरामध्ये छोटी मुलं असेल, तुम्ही आजी आजोबा असाल तर त्या छोट्या मुलांना तुम्ही काही सांगा, गप्पा गोष्टी करा, संवाद करा, चांगलं खेळा त्यांच्याबरोबर. ते तुमचे जी संस्कार आहेत, तुमचं हे त्यांच्याबरोबर खेळणं हे त्यांना भविष्यामध्ये खूप उपयोगाचं पडतं. मी मी तुम्हाला काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी सांगतो ना, हे अनुभवतल्या आहेत हो. मी असं बाहेर नाही, मी स्वतः करतो आणि नंतर मी सांगतो. असं काहीतरी काल्पनिक हे वगैरे येत नाही. अगोदर आपण करावं लागतं, आपण त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कसं आहे, काय आहे, ती काय होतं, कसं होतं, त्यानंतर आपण सांगावं लागतं ते. कारण मी अगोदर स्वतः केले, तर ही स्वतः आपण मुलांना सांगितलं. आता हो का, मोठे झाल्यानंतर त्यांची ते काय करते ते विषय वेगळा आहे. पण आपण जेवढं लहानपणी जेवढं आपल्या हातात असतात गोष्टी, तेवढ्या तरी आपण त्यांना सांगणं गरजेचं का नाही. तर मी तेवढा प्रयत्न केला, जेवढं जमन तेवढं मी छोट्यापणी केलं. आणि त्याचा आज त्यांना आहे उपयोग, करतात ते तसे त्यांचे ते. त्याच्यामुळे आपल्या हातात आहेत ह्या गोष्टी. तर तुमच्या बी घरामध्ये तुमचे मुलं असतील, छोटे असतील, तर त्यांना तुम्ही वेळ द्या. आज मी नाही वेळ देत कारण ते लहान नाही तर वेळ द्यायला, पण ज्या वेळेस त्यांना गरज होती त्यावेळेस मी जास्तीत जास्त वेळ दिला त्यांना. तर तुम्ही सुद्धा इकडे तिकडे मित्राकडे गप्पा मारत बसण्यापेक्षा तुमची जर छोटी मुलं असतील घरात, तर तुम्ही त्यांना वेळ भरपूर द्या आणि चांगले संस्कार, चांगलं शिकवा. गप्पा करा त्यांच्याशी, गोष्टी, तुमच्या लहानपणच्या गोष्टी सांगा, हे सांगा. ते तुम्ही त्यांच्यासारखं लहान व्हा. मुलांना कसं असतं, त्यांच्यासारखं लहान व्हावं लागतं, मित्रासारखं राहावं लागतं त्यांच्याबरोबर. म्हणजे ते ऑटोमॅटिक आपलं आहे ते कुणीतरी. तुम्ही जर दहशत केली, वडील म्हणून अगर कुणी असताना नातेनं, ते म्हणून जर त्यांच्यावर दबाव, भीती वगैरे अशा काही गोष्टी केल्या तर ते बुजतात. ते तुम्हाला ते नाहीत, त्यांच्या मनातलं खुलं कधी बोलत नाहीत. ते बोलतात फक्त त्यांच्यासारखं झाल्यानंतर. तर मला तुम्हाला एक विनंती की तरीच तुमच्या घरामध्ये बालक असतील, छोटी मुलं असतील कुणी, तर त्यांच्याबरोबर खेळा, वेळ द्या जास्तीत जास्त. तुम्ही ऑफिसचं काम करता, आधी इतर काही कामं करत असताल, तरीही तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं त्यांच्यासाठी वेळ द्या. खूप वेळ द्या त्यांना चांगलं बनवा. लहानपणातच काय जे संस्कार द्यायचे तेवढे आपण देऊ शकतो. पुन्हा मोठं झाल्यानं, निब्बर झाल्यानंतर नाहीत करता येत आपल्याला काही. आता शेवटी त्यांचा विषय असतो, मग आपल्याला जेवढं करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. मी सगळ्या गोष्टीबद्दल जी बोलतो ना, तुम्हाला काही सांगतो, तर त्याचं कारणच आहेत की मी ही प्रत्येक गोष्टीतून गेलोय. मी कौटुंबिक ह्याच्यात गोष्टीबद्दल बोलतो तुम्हाला. कधी कुटुंबातलं कसं असतं त्याच्याबद्दल बोलतो. ते मी एक कुटुंब आहे ना, मला कुटुंब. आता मी समजा अलिप्त राहतो, हो विषय वेगळा, पण ज्यावेळेस मला गरज होती, ज्यावेळेस मी करायचं त्यावेळेस केलेलंच ना. असं थोडंसं वेगळं काही. प्रत्येक गोष्टीतून मी अनुभव घेतला. ते कसं असतं, कसं करायला पाहिजे, काय करायचं, भांडणं केले नाही केले, नवरा बायकोची भांडणं माहिती आहेत मला, त्यांना गोड बोलून कसं हे करायचं ते पण माहिती. मी सगळं सांगतो ना तुम्हाला. आपण बायकोशी कसं राहायला पाहिजे, अरे बायकोनं कसं राहायला पाहिजे, अरे काय आपले हे जे आहेत वैवाहिक जीवन, याच्यामध्ये कसं राहायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बोलतो मी. हे मी एक जीवन भोगलेलं आहे, सगळं केलेलं आहे मी. त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगत असतो. आणि हे आत्मकथन जरी सांगण्याचं कारण काय, की तुम्हाला लक्षात यावं की नुसता महाराज नाही आहे. महाराज
समजा एक मला आवड, अगर मला देवाचं कुठेतरी सामाजिक काम करायचंय, याच्यासाठी मी महाराज झालो, अगर मला त्याची आवड होती म्हणून मी झालेलो. परंतु मला सगळ्या गोष्टी माहिती, इतर गोष्टी महाराज म्हणजे नुसतं देवदेवच करून नाही चालत. आजकाल हे जे संसार आहेत आपले, आजकालचे जीवन आहे, या जीवनातल्या सगळे चढउतार काय सर्व माहिती असलं पाहिजे महाराजांना. आणि महाराजांना सगळं माहिती असल्यास तरच आपल्याला सांगता येतं. उगं काहीतरी कुठला ग्रंथ वाचून आणि हे नाहीच तुम्हाला हे करता येणार. मग ती टिकाऊ ते काही राहत नाही. जो स्वतः अनुभव घेतो, स्वतःच्यानं भोगलंय, मग ती सुख असतील, दुःख असतील, काय असेल, समाजातल्या गाडी अडचणी असेल, काय जे असेल ते, हे याचा अनुभव असला पाहिजे. तरच आपल्याला यांच्याशी सुसंवाद साधता येतो. तर अशा पद्धतीने मी बालकाचा आता त्यांच्या नंतर बोलन काय अगर विषय निघाला मोठ्या ह्याच्यातला काय असेल तर सांगणारच आहे तुम्हाला. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. जेवढं जसं मला जे आठवतं तसं मी सांगत राहतो. कारण मी ही करत करत एवढा प्रपंचच्या गोष्टी मी केल्या तेवढं तरी मी देव सोडलं नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगतो की प्रपंच करून परमार्थ करायचा असतो. आणि नुसता प्रपंचात राहून परमार्थ नाही. आणि नुसतं पुन्हा शेवटी सुना अथवा कुणी आपले म्हातारा झालं म्हणून घरात विचाराने गेला म्हणून देव केल्यास कोणी देव सुद्धा पावत नाही. मी सगळंच करत करत प्रपंच सगळं करत करत देव सोडला नाही. लक्षात घ्या, 50% मी देवाच्या कार्यामध्ये भाग घेत होतो. मी इतर करून 50%च फक्त इतराला वापरत होतो. आता मी 100% ईश्वर कार्यामध्ये या. पूर्वी काय करत होतो, अर्धा भाग अर्ध आहे तो ईश्वरासाठी आणि अर्ध प्रपंचिक जीवनासाठी होता. आता मी 100% दिलेला आहे. आज समजा 10 वर्षापासून मी आता 100% पूर्ण ह्याच्या सेवेत वाहिलंय मी. तसं तुम्ही काय, तुम्हाला प्रपंच सोडा म्हणत नाही मी, प्रपंच सोडायचा बी नाही. पण तुम्हीचं वय जरी लहान असेल, तुम्ही देवधर्मात राहणं आणि प्रपंच बी करणं, हे दोन्हीही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर रंगत येते जीवनाला, एक कलाटणी येते, एक आनंद असतो. दोन्हीही करायचं, प्रपंच करायचा आणि परमार्थ करायचा. आमच्यासारखं नका सोडून देऊ. आम्ही आता समजा सोडून दिलेल्यासारखंच आहे सगळं. पण तुम्ही नका सोडू, तुम्ही शेवटपर्यंत प्रपंच करा, पण देवदेव बी करा. कारण शेवटी आपल्याला देवानं जन्म दिलेला आहे आणि देवाचं कार्य हे आपल्याला करावंच लागतं थोडं तरी. कारण देवाच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला काही नाही पुढे जाता येत. तर असो, हे भाग जरा मी इथेच थांबवतो आणि पुढील भाग मी सांगणारच आहे काय आहे ते. पण आजच्या भागापुरतं एवढंच. आपला निरोप घेतो. आणि मला तुम्हाला एक विनंती करावं वाटते की तुम्ही हे आत्मकथन थोडंसं बारकाईने ऐकता. कारण याच्यामध्ये पूर्ण अनुभव आहेत माझे. मी जी जीवन जगलो ह्या गोष्टी सांगतोय मी. तर तुम्हाला काही याच्यातून काही शिकता येत असेल, काही जमलं तर बघा. मी काय एवढा मोठा नाही की काही तुम्हाला मार्गदर्शन करा एवढा. पण काही असं सर्वसामान्यासारखं जीवन जगलो. पण सर्वसामान्य माणसांना तरी थोड्याफार गोष्टी घ्याव्यात की बाबा संकट दुःख ह्या गोष्टी येतच असतात. आपण जर सामान्य देवदेव करणाऱ्या माणसाला सुद्धा संकट येतात, एवढं लक्षात ठेवावं. आणि माझा जो आत्मकथनाचा जो प्रत्येक भाग आहे तो तुम्ही जरा पाहावं, काळजीपूर्वक पाहावं, दमाने पहा, जसा वेळ मिळेल तसा पहा. आणि मला सांगा जरा प्रतिक्रिया व्यवस्थित वाटतंय का, जमतंय का, काय नाही ते सांगत राहा. म्हणजे मला पुढील भाग तुम्हाला सांगण्यासाठी एक उत्साह येईल. तर एवढंच आहे. तर आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा. ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा.